मी श्रद्धा लाईफ ऑफ कोकणीज या यूट्यूब चॅनलवरती मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। आज आम्ही गावी चाललो आहोत, त्यासाठी आम्ही स्वारगेटला आलो आणि इथे येऊन बघतो तर काय रत्नागिरीच्या सर्व बसेस फुल होत्या आणि त्यात आमचं बुकिंगही नव्हतं। मग आम्ही असा विचार केला स्वारगेट ते कोल्हापूर असा प्रवास करावा आणि कोल्हापूरमध्ये जाऊन आम्ही कोल्हापूर ते रत्नागिरीची बस पकडली आणि हातकंब्याला येऊन उतरलो। घरी पोचल्यानंतर आम्ही व्हिडिओ शूटिंग करणंच विसरून गेलो। त्यानंतर चहा नाश्ता केला। मग आमच्या अण्णांनी फणस आणून दिला। तुम्हाला माहीतच असेल की फणसाचे दोन प्रकार असतात, एक कापा आणि एक बरका। बरका फणस म्हणजे ताई आणि नेत्राचा एकदम आवडीचा विषय। मग मम्मीने आमच्या फणस फोडून दिला आणि मग सगळ्यांनी त्या फणसावर ताव मारला। ताई, नेत्रा, चिव आणि दादा या चौघांनी 5 मिनिटात तो फणस संपवला। उद्या आमच्या वाडीमध्ये सत्यनारायणाची पूजा आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ही पूजा आयोजित केलेली आहे। त्याकरिता वाडीतील सर्व महिला वर्ग आज इथे एकत्र जमा झालेले आहेत उद्याच्या कार्यक्रमाच्या तयारीसाठी। सारवण आणि रांगोळी घालून झाल्यानंतर या सर्व महिला आमच्या खळ्यात आल्या आणि मग त्यांनी चहा घेतला। दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व गावकरी आमच्या खळ्यामध्ये आले आणि त्यांनी पूजेसाठीची जी तयारी लागणार आहे ती करण्यास सुरुवात केली। वाडीतील सर्व मुलांनी एकत्र मिळून पूजेच्या इथे सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे। पूजेच्या ठिकाणी मार्लेश्वर तीर्थक्षेत्रासारखा देखावा सादर करण्याचा प्रयत्न मुलांनी इथे केलेला आहे। दुपारी सर्वांकरिता गावकऱ्यांनी सरबत तसेच नाश्ता बनवला। दुपारनंतर सर्व मुलांसाठी तसेच महिलांसाठी फनी गेमचे आयोजन केले होते आणि विनरसाठी आकर्षक बक्षीसही ठेवले होते। कोण बाद होते ते आणि कोण बाद झाले सही बाद झालेली आहे। ठीक रात्री 10 वाजता पारंपरिक पद्धतीने याही वर्षी नमन आयोजित केले होते। वाडीतील सर्व मुलांनी एकत्र मिळून हे नमन सादर केले। Oh
ठिकाणी गण आणि गवळण सादर करण्यात आली. युगे युगे गण संपल्यानंतर इथून गवळणीला सुरुवात होते. मी या द्वारका नगरीचा राजा द्वारकाधीश कृष्ण वासुदेव यादव गोकुळाला आनंद घरी नांद तुम्ही श्रीनंदला मोहन मुरलीवाला मी मुलवी जगाला मोहन मुरलीवाला मी मुलवी जगाला या गोकुळाला नंदघरी जन्मलो त्या शाळेला वाढलं गोकुळाला आठवा अवतार कृष्ण भक्त रक्षणाला भक्त रक्षणाला तुझ्या नयनाची कशी रे जळली मला श्री मुकुंदा मोहना श्री मुकुंदा मोहना श्री मुकुंदा मोहना श्री मुकुंदा तुझ्याच भेटीसाठी मी स्वप्न पाहिले तुझ्याच भेटीसाठी मी स्वप्न पाहिले कंठ प्राण हे माझे तुझं नाम वाहिले कंठ प्राण हे माझे तुझं नाम वाहिले या जगा
माझा प्राण झाकला. कशी विसरू मी रे तुला, तुझे हे प्रेम पाहून मी राजा रे भुलली तुला. प्रीत बाधा तुझ्या नयनाची कशी रे जळली मला. रे मुकुंदा माझ्या शिकण्यासारखी जातोच. पूजेच्या दुसऱ्या दिवशी आमच्या इथे संपूर्ण वाडीकरता जेवणाचा कार्यक्रम असतो. त्यासाठी ह्या सर्व महिला जेवणाच्या तयारीसाठी लागल्या आहेत. आमच्या वाडीतील सर्व महिलांनी जेवणासाठी लागणारे वाटण्याची तयारी आहे ती करून दिली आणि त्यानंतर जेवण आहे ती पुरुष मंडळींनी केलं. त्यानंतर सर्व महिलांनी वडे तळायला घेतले. रात्री 8:30 वाजता जेवणाच्या पंक्ती वाढल्या आणि सर्वांनी जेवणाचा आस्वाद घेतला. जेवण अगदी छान चविष्ट झाले होते. विनंती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञानत्व हरुणी बुद्धी. फ्रेंड्स, आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आनंदी रहा. बाय.